नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की लहान बाळासोबत काय नाही करायचं। तर बाळ जन्माला आल्यावर थोड्या दिवसात त्याच्या छातीतनं आहे ना दुधासारखा व्हाईट पदार्थ निघतो। तो 2-3 थेंब निघतो आणि तो फक्त काही दिवसांसाठी असतो। थोडंसं फुगलेला भाग असतो आणि ते असं रोज रोज निघत असतं। तर ते आपण काय करायचं आहे, त्या बाळाच्या ब्रेस्टला हात लावायचा नाही। ते कारण की ना मेलमध्ये पण असतं, फिमेलमध्ये पण असतं। ते त्याला आईच्या हार्मोन्समधनं मिळालेलं असतं। तर आईच्या शरीरात जे बदल होत असतात ना प्रेग्नेन्सीमध्ये, ते बदल बाळामध्ये बी थोडे थोडे दिसून येतात। तर ते ॲटोमॅटिक काही दिवसांनी बंद होऊन जातं। तर पण आपल्या घरात काही जुन्या बाया असतात, आजी असते, ती काय म्हणते की निपळून टाकू, त्याच्यातलं ते दुधाचा पदार्थ काढून टाकू। तर तसं काही करू नये, कारण की बाळाला त्याचं इन्फेक्शन होऊन जातं आणि इन्फेक्शन झाल्यावर ते खूप सुजतं, खूप मोठं पण काही जखम होऊ शकते आतल्या आत। जर आत्तासुद्धा कोणाला जर असेल तर ते लगेच डॉक्टरला दाखवा। कारण की काही म्हणतात की आम्ही तर कायम केलेलं आहे, कधीच झालं नाही तसं काही। तर ते सर्वांनाच नाही होत, तर काहींना त्रास होतो तसा। तर ते बाळाच्या ब्रेस्टला कधीच हात लावायचा नाही, नेपळायचं नाही, शेकायचं नाही। त्याच्यातनं थोडासा दुधासारखा पदार्थ निघतो, तो ऑटोमॅटिक बंद होतो। तर एवढं सांगून मी थांबवते। थँक्यू।